बघा टुडेज मोटिवेशनल कोट, वन डे ऑर डे वन यू डिसाइड. वन डे ऑर डे वन म्हणजे आता सरळ सरळ समजा आता एक्झाम आपली किती फेब्रुवारीला आहे, 21 फेब्रुवारीला. राऊंड फिगर 7 दिवस बाकी होते काही दिवसापूर्वी, आता तेवढे पण नाही आहे बाकी. ठीक आहे. तुमचं काय चालू असतं आता दिवाळीच्या अगोदर, तुमचं काय तुमच्या मनामध्ये काय विचार होते, आपण दिवाळीनंतर अभ्यास करू, दिवाळी झाल्यावर दिवाळी एन्जॉय करू, दिवाळी झाल्यावर अभ्यास. दिवाळी झाली, काही कॉलेजच्या गॅदरिंग झाली, ठीक आहे, काहींच्या स्पोर्ट्स इव्हेंट झाला, काहींची सहल असेल, तुमचा माइंड काय म्हणतो हे झाल्यावर अभ्यास करू, ते झाल्यावर अभ्यास करू. सरळ सरळ काय म्हणतो आपण उद्यापासून मस्त अभ्यास करू. डे वन और वन डे, आता तुम्ही फक्त याच्यावर विचार करून राहिले, एक दिवस मी अभ्यास करेल, एक दिवस अभ्यास करतो, एक दिवस अभ्यास चालू करेल, तो तुमचा गैरसमज आहे, तो येणार नाही. डे वन आज अभ्यास सुरू करा. आज जर अभ्यास सुरू केला तर तुम्हाला तो तुमचा जो एक दिवस आहे त्याची वाट बघावी लागणार नाही, नाहीतर त्याची वाटच बघत राहाल आणि उद्या पेपर येईल. ठीक आहे, हे प्रत्येक गोष्टीसाठी लागू आहे. डे वन और वन डे, पहिला दिवस आजपासून सुरू करायचा का त्या विशिष्ट दिवसाची वाट बघायची, ती तुमच्या हातात आहे. आणि त्या विशिष्ट दिवसाची वाट जी बघत राहणार ना, ती वाटच बघत राहणार. समजलं का? आजपासून करा. किती दिवस राहिलेले तेवढं ताणही घ्यायचा नाही की 50 दिवस राहिले, मग 40 राहिले, मग 30 राहिले. आजपासून सुरुवात करा, जेवढं कव्हर होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे व्हिडिओज टाकलेला आहे मी, मागच्या वर्षी टाकला होता व्हिडिओ. कोणता व्हिडिओ होता तो? हाऊ टू गेट 95% प्लस टाकलेला आहे ना, तो बघून घ्या. तो लागूच आहे सगळ्या एक्झामसाठी, तो लागूच आहे 10वीच्या. आपल्या आता कालचा एक क्वेश्चन होता बघा, 4 क्वेश्चन झालेले आहे काल. पाच नंबरचा क्वेश्चन आहे. हिअर tan θ इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. ठीक आहे. बघा ट्रिग्नोमेट्री खूप सोपी आहे. कालच्या क्वेश्चन मध्ये काय अवघड वाटलं का तुम्हाला? तुम्हाला फक्त काय स्क्वेअर वगैरे आणि त्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. आता बघा, आता हा 5 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. इफ tan θ इज इक्वल टू 1, आता tan θ ची किंमत दिलेली आहे तुम्हाला. हिअर tan θ इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 1. आता काल किंवा परवा मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, tan θ जो आहे हा, ठीक आहे, हा जो आहे tan θ, याची 1 व्हॅल्यू कोणत्या अँगल साठी आहे? 45 डिग्री. कोणत्या अँगल साठी आहे? 45. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला tan θ इज इक्वल टू 1 म्हणजे θ किती आलेला आहे? 45 डिग्री. tan 45 आलेला आहे 1. मग sec 40 θ ची किंमत किती मिळाली आपल्याला? 45. मग θ sin θ 45 किती आहे? 1/√2. cos θ 45 किती आहे? 1/√2. sec 45 किती आहे? √2. आणि cosec 45 किती आहे? √2. काही प्रॉब्लेम? समजलं? आपण एक tan θ ची किंमत, तुम्हाला काय म्हटलं तुम्ही, tan 45, sin 30, sin 60 वगैरे ह्या व्हॅल्यू रेग्युलरली विचारल्या जातात. ही खूप रेग्युलरली विचारली जाते. tan 45 θ ची किंमत मिळाली आपल्याला 45. कशी मिळाली कळालं? बघा आता, tan θ इज इक्वल टू 1, देअरफॉर tan 45 डिग्री इज इक्वल टू 1. देअरफॉर θ इज इक्वल टू किती आला तुमचा? 45 डिग्री. काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. आता एक एक गोष्ट काढायची. नाऊ सेक θ, पहिला साइन आहे का? नाऊ sin θ इज इक्वल टू sin 45 डिग्री इज इक्वल टू किती व्हॅल्यू? 1/√2. त्याच्यानंतर cos θ cos 45 डिग्री इज इक्वल टू किती येईल ते? 1/√2. त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे? sec θ. sec θ इज इक्वल टू sec 45 डिग्री इज इक्वल टू √2, कारण तो सेक कोणाचा उलटा असतो? कॉसच्या. आणि कोसेक, म्हणून बघा तुम्हाला मी नेहमी काय सांगितलं, दोनच सिरीज लक्षात ठेवा, साइन आणि कॉस, बाकीचे ऑटोमॅटिक घेऊन जातील. कोसेक 45 काय ते? √2. ठीक आहे. मग नाऊ देअरफॉर, आता ते इक्वेशन घे डायरेक्ट, sin θ प्लस cos θ अपॉन sec θ प्लस cosec θ इज इक्वल टू काय होईल? एक एक किंमत टाका. sin θ काय? 1/√2 प्लस 1/√2 अपॉन मध्ये √2 प्लस √2. ठीक आहे. काही जास्त अवघड नाही कॅल्क्युलेशन. आता एकदम सिम्पली लक्ष द्या फक्त.
बेस सारखा आहे वरचा, डिनॉमिनेटर जाऊ द्या सध्या, वरचं बघा 1/√2 + 1/√2, बेस सारखा आहे √2, वरती काय होईल 1+1, काही प्रॉब्लेम नाही. आणि खाली काय √2 + √2, मला सांगा x + x असलं काय करता तुम्ही 2x, काय करता 2x, मग √2 + √2 असल्यावर काय करणार 2√2. ठीक आहे, समजलंय. आता वरती बघा काय आलेलं आहे 2/2√2, सॉरी 2/√2. ठीक आहे, आणि हा जो आहे हा इथेच मल्टिप्लाय होईल, हा जो आहे 2√2 हा इथेच मल्टिप्लाय होईल, कारण हा डिव्हिजन मध्ये, डिव्हिजन झाल्यावर इकडे काय असतं त्याचं मल्टिप्लिकेशन. कसं होईल बघा, परत सांगतो तुम्हाला. समजा 2/6 आहे आणि अपॉन मध्ये 3 आहे, काय 3, याला अपॉन मध्ये किती असतं रे 1, मग याला जर आपण असं लिहिलं 2/6 तर हा काय होईल, याचा उलटा होईल 1/3. म्हणजे जर सरळ सरळ तुम्ही लक्षात काय ठेवायचं, डिनॉमिनेटर मध्ये एकच नंबर असला तो जागीच मल्टिप्लाय होईल. कुठे मल्टिप्लाय होईल, असा जागी, 1 ची गरज पडते का आपल्याला, नाही. मग हा जो 2√2 आहे हा असाच मल्टिप्लाय होईल, याला 2√2. समजलं. आता हे सगळं मल्टिप्लिकेशन आहे, 2 काय झालं कॅन्सल, आणि √2 × √2 काय झालं 1/2. रूट मध्ये दोन सारखे नंबर असतील तर रूट काय होतं निघून जातं. ठीक आहे, फायनल आन्सरला येतं ट्रिग्नोमेट्री मध्ये कधी पण, देअरफॉर sin θ + cos θ अपॉन sec θ + cosec θ इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, तुमच्यासमोर फर्स्ट एक्झाम्पल आलं व्हॅल्यूचं, थोडा अवघड वाटू शकतं तुम्हाला रूटमुळं, काही अवघड नाही. बघा बेस सारखा होता, √2 झालं. आता हे 1 + 1 तर सर्वांना जमतं, हे 2√2 जागेच मल्टिप्लाय झाली आणि 2 कॅन्सल केलं, बाकी काही उरलं का. ठीक आहे, समजलं. बघून घ्या एकदा क्वेश्चन, लिहू नका. बघा आता हा सेम क्वेश्चन इकडे बघा, हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, सॉल्व एक्झाम्पल 4. cos θ = 3/√3/2 आहे, म्हणजे थिटाची हे मेथड 1 जाऊ द्या. हे हा क्वेश्चन मी तुम्हाला मेथड 1 सांगू शकतो मी, पण कन्फ्युजन वाढतं, त्याच्यासाठी सरळ सरळ याला कट करा मेथड 1 ला. मेथड 2 लक्षात ठेवा, cos θ ची किंमत आहे √3/2, थिटा किती आला 30 डिग्री, sec θ 2/√3, cosec θ आला 2, बस 1 - sec θ तर 1 - 2/√3, 1 + cosec θ ची किंमत किती आहे 2, 1 + 2, काहीच अवघड नाही. याच्यात तरी कट करावं लागलं, याच्यात कटही करायची गरज नाही. ठीक आहे, समजलं. हा क्वेश्चन घरी सोडवायचा. 4 क्वेश्चन झाले होमवर्क तुम्हाला कालपासून, आणि 4 सॉल्व एक्झाम्पल आहे. आता हे जे क्वेश्चन आहे नंतरचे, हे सगळे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आहे. कोणते क्वेश्चन आहे, प्रूव्ह दॅटचे. प्रूव्ह दॅट म्हणजे लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईड सोबत इक्वल करायचं, किंवा राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईड सोबत इक्वल करायचं. आता हे sin² θ अपॉन cos θ इज इक्वल टू काय sec θ. ठीक आहे, आता याला आपल्याला काय करायचंय बघा, याला आपल्याला करायचंय sec θ प्रूव्ह करायचं. कसं प्रूव्ह करायचं बघा, सिंपल आहे, काहीच अवघड नाही, फक्त लक्ष द्या. 6 नंबर मधलं फर्स्ट, फक्त LHS लिहून घ्यायचे. हिअर LHS माहिती सगळ्यांना, लेफ्ट हँड साइड काय दिलेली आहे, sin² θ अपॉन cos θ प्लस cos θ. एकदम पांचट एक्झाम्पल आहे, काही अवघड नाही, तुम्हाला माहिती आहे रेग्युलर मेथड आपली. बेस सारखा नसला काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लाय. इकडे किती आहे sin² θ प्लस cos θ इंटू cos θ काय होईल cos² θ, आणि आपण मध्ये काय राहील, जो डिनॉमिनेटर आहे तो cos θ. समजलं. आता sin² θ प्लस cos² θ काय असतं रे 1, इकडे काय उरलं 1/cos θ, आणि फक्त ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला ते मेन्शन करावं लागेल, sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1. जिथं चेंज केलं तिथं मेन्शन करावं लागेल. आणि 1/cos θ काय असतं रे sec θ असतं का नाही, काय लिहिसाल मग 1/cos θ इज इक्वल टू sec θ इज इक्वल टू RHS. झालं. काय अवघड क्वेश्चन, एका स्टेपवर क्वेश्चन आहे, फक्त कॉस्ट न मल्टिप्लाय करायचं. काही अवघड क्वेश्चन मध्ये हा झाला एक क्वेश्चन. दोन मिनिटाचे क्वेश्चन आहे रे सर्व. त्याच्यानंतर सेकंड, बघा सेकंड क्वेश्चन, फक्त आयडेंटिटी वापरायची. काय वापरायची, आयडेंटिटी किंवा त्याचा रेसिप्रोकल. फंक्शन वापरण्याची गरज नाही तुम्हाला. बघा हेअर
लेफ्ट हँड साइड LHS काय LHS कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बघा ठीक आहे, कॉस स्क्वेअर थिटाला ॲज इट इज राहू द्या. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होतं रे, सेक स्क्वेअर थिटा होतं का नाही. कसं सांगसाल झालं म्हणून 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. काय अवघड आहे. आता मला सांगा कॉस थिटा इंटू सेक थिटा काय असते व्हॅल्यू 1, किंवा सेक स्क्वेअर थिटाला उलट करा, कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा काय होईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. याचं रिझन काय, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. काय अवघड आहे सांगा, इज इक्वल टू RHS. एक मार्कचे क्वेश्चन आहे बरे, 2 पण नाही विचारतील. ठीक आहे, ज्याच्यात 2 प्रॉपर्टी वापरल्या, समजा आपण 2 आयडेंटिटीज वापरल्या, तो क्वेश्चन 2 मार्क्सला होतो. ठीक आहे, फास्ट हुंडाला का समजलं सांगा. ते कसं आहे, तुम्हाला जी सवय असते ना, ती कोणती सवय असते तुम्हाला, कॅल्क्युलेशनची. नंबर पाहिजे तुम्हाला, कॅल्क्युलेशन नंबर. ठीक आहे, आता हे सगळे प्रूव्हचे क्वेश्चन आहे. टोटल किती क्वेश्चन आहे बघा, 12 क्वेश्चन आहे टोटल. ठीक आहे, याच्यातले कोणते मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते पण सांगणार मी तुम्हाला. 2 झाले आपले. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन 3 नंबरचा. किती नंबरचा 3. आणि असाच एक सेम क्वेश्चन आहे सॉल्व एक्झाम्पल मध्ये बघा. हा 3 नंबरचा स्टार करा तुम्ही, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सगळ्यात जास्त विचारला जाणारा. आणि सेम क्वेश्चन आहे बघा, एक्झाम्पल नंबर 5. ठीक आहे, चेक करा, उलटा आहे, उलटा. बघितला, सॉल्व एक्झाम्पल 5 आणि एक्झाम्पल नंबर 3 उलटे क्वेश्चन आहे, बघितले का, चेक केला. आता हा जो क्वेश्चन आहे 1 मायनस साइन थिटा आपण 1 प्लस साइन थिटा, आणि त्याच्यात 1 प्लस असेल बघा वरती. ठीक आहे, तिकडे प्लस असल्यामुळे इकडे समोर काय आलं प्लस, काय आलं प्लस. ठीक आहे, आता बघा हा क्वेश्चन जसा सॉल्व्ह केला ना, सेम तो क्वेश्चन तसा सॉल्व्ह करायचा. बघा आता याला नवीन स्लाइड घ्यावं लागेल आपल्याला. हा 6 मधला 3रा बघा, हेअर LHS लेफ्ट हँड साइड दिलेली आपल्याला अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. जास्त विचार करायचा नाही, साइन थिटाचे का जास्त विचार करायचा नाही, फक्त रॅशनलाइज करायचं. 9वीत होतं का रॅशनलाइज. रॅशनलाइज म्हणजे काय, साइन बदलून मल्टिप्लिकेशन. कसं, बाय रॅशनलाइजिंग डिनॉमिनेटर. कोणाला रॅशनलाइज करत असतो आपण, डिनॉमिनेटर. बघा रॅशनलाइज म्हणजे काय नसतं, फक्त साइन बदलून मल्टिप्लाय करायचं. 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. आता डिनॉमिनेटर मध्ये साइन कोणतं आहे, प्लस. आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, मायनस. 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. दोन्ही सारख्याच नंबरने मल्टिप्लाय याच्यासाठी करतो, कारण सी कॅन्सल होऊन आपलं ओरिजिनल क्वेश्चन ॲज इट इज आहे, चेंज झाला का नाही. आता बघा 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा काय होईल रे, 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर. 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर होईल, काय होईल स्क्वेअर. अपॉन मध्ये 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा, ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी काय असतं, ए प्लस बी ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग 1चा स्क्वेअर 1 मायनस साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. समजलं का, कळालं. ए प्लस बी ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग पहिल्याचा स्क्वेअर 1, दुसऱ्याचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता अंडर रूट ऑफ याला असंच राहू द्या, 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर अपॉन मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा. कुठून आलं ते सांगतो मी, आणि ते तुम्हालाही सांगावं लागेल. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. मग देअरफॉर आपल्याला कोण पाहिजे, आपल्याला साइन तिकडे घेऊन जा. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ऑलरेडी याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आपण. ठीक आहे, संपला क्वेश्चन. आता काहीच नाही उरलं क्वेश्चन मध्ये. बघा
स्क्वेअर मध्ये स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर आहे, काय झालं कॅन्सल, म्हणजे काय उरलं फक्त 1 मायनस साइन थिटा. खाली पण काय स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर आहे, म्हणजे काय झालं कॅन्सल, फक्त काय उरलं कॉस थिटा. करा वेगळं, 1 अपॉन कॉस थिटा आणि मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बेस वेगळा करू शकतो ना. 1 अपॉन कॉस थिटा काय असतं सेक थिटा मायनस हे काय असतं टॅन थिटा इज इक्वल टू आर एच एस. इथं लिहा फक्त 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. बघा हे लिहिण्याची काय आवश्यकता, एखाद्या वेळेस जर अर्धा वगैरे मार्क्स कट करायचा असला तर इथून कट होऊ शकतो तुमचा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. ठीक आहे, समजलं. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता तुम्हाला कळालं असेल हा एक्झाम साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन काय, समजलं का. जो क्वेश्चन थोडा डिफरंट असतो तो एक्झाम साठी महत्वाचा असतो. रॅशनलाइज करायचं, काय करायचं रॅशनलाइज. सेम क्वेश्चन आहे. आता याच्यात फक्त मेथड बघा, तुम्हाला थोडं जिथं जिथं चेंज आहे तो सांगतो मी. बघा आता यांनी काय केलेलं आहे, बघा आपला क्वेश्चन काय होता आपला क्वेश्चन 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू काय होतं सेक थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे, आता यांनी क्वेश्चन उलटा केलेला आहे आणि साइन बदलले. सेक एक्स प्लस टॅन एक्स, इथं काय मधात मायनस होतं, इथं काय झालं प्लस. इथं मायनसचं प्लस झाल्यामुळे इथं पण प्लस मायनस चेंज झालं, प्लस आणि मायनस. ठीक आहे, हे सोल्युशन लिहायचं नाही तुम्ही, हे अवघड आहे. ठीक आहे, तुम्ही काय करायचं मग बघा, आपण काय म्हटलं हेअर एल एच एस, तुम्ही काय म्हणसाल मग हेअर आर एच एस, काय म्हणायचं हेअर आर एच एस. आपल्याला प्रूव्ह करणं आहे, एल एच एस घ्या किंवा आर एच एस घ्या, आन्सर सारखंच येणार. तुम्ही काय म्हणायचं हेअर आर एच एस, काय लिहिणार 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. इथं काय लिहिणार 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. बाय रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर, इथं काय येईल वरती, इथं काय येईल आता रॅशनलाइज केल्यावर प्लस येईल, काय येईल प्लस. ठीक आहे, आणि वरती काय येईल प्लस. फक्त प्लसचा फरक पडून राहिला, बाकी काहीच फरक नाही, ऍज इट इज क्वेश्चन आहे. परत सांगतो आर एच एस करायचं, काय करायचं आर एच एस, इथं येईल प्लस प्लस, वरती येईल प्लस, इथं येईल प्लस, इथे प्लस, इथे प्लस, इथे प्लस, जसाच्या तसा क्वेश्चन, फक्त साईनचा फरक आहे. कशाचा फरक आहे साईनचा. सोडवता येईल, सोडवता आलाच पाहिजे. ठीक आहे, घेणार नाही मी तो. किती क्वेश्चन झाले आज होमवर्कला 2. समजलं ना, हे मी चेक करेल तुमचे क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सगळे. तीन नंबरचा झाला, 4 नंबरचा करा बरं विचार, 4 नंबर मध्ये काय करता येईल. बघा काय, आता तुम्हाला एक टेक्निक सांगितली, काय याला फक्त सरळ सरळ साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं साइन आणि कॉस. आता 4 नंबरचा क्वेश्चन बघा, साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं, मग एलएचएस घ्या हिअर. शांत बसतो का रे. एलएचएस इज इक्वल टू काय येईल सेक थिटा मायनस आणि कॉट थिटा प्लस कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे, सेक थिटा याचा रेसिप्रोकल, सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे कॉस. कॉसला गरज आहे का कन्वर्ट करण्याची, नाही. कॉट थिटा कोणाचा, कॉट थिटाचा फॉर्म्युला काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कारण तो कोणाच्या उलट असतो टॅनच्या. आणि टॅनचा फॉर्म्युला काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅनचा फॉर्म्युला माहिती आपल्याला साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कॉट असतो टॅनच्या उलट. मग इथे लिहून टाका फक्त सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. एक्झाम मध्ये भरपूर वेळ आहे रे, तुम्हाला ताण घ्यायचा नाही. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा, आणि तिसरं कोणतं अँड टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. असं लिहिलं की असं वाटतं की तुमचे मनाचे मार्क्स येते. समजलं. क्रॉस मल्टिप्लाय कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा
अपॉन मध्ये काय उरलं कॉस थिटा, इकडं सेकंड ब्रॅकेट मध्ये साइन थिटा इंटू साइन थिटा, कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा, अपॉन मध्ये दोघांचा गुणाकार साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे. आता बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं रे साइन स्क्वेअर थिटा, काय असतं साइन स्क्वेअर थिटा, इकडे उरलं कॉस थिटा, काही प्रॉब्लेम, इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय असतं 1 असतं का नाही, साइन थिटा इंटू कॉस थिटा एवढं उरलं इकडं. हे चेंजेस कुठून आले तेवढं लिहून टाकायचं. कोणता कोणता चेंज केला आपण, एकाच फॉर्म्युला चेंज, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग हा कॉस स्क्वेअर थिटा जर तिकडे टाकला तर तो काय झाला मायनस, आणि मायनस असल्यामुळे तर आन्सर काय आलं साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता झाला आन्सर. हा एक साइन स्क्वेअर आहे, याच्यासोबत कॅन्सल होईल. ठीक आहे. स्क्वेअर एक 2 होते ना, ते एक झाला कॅन्सल. काय काय उरलं बघा आता बरोबर. मग काय काय उरलं इकडं साइन थिटा अपॉन कॉस थिटा, आणि इकडे उरलेलं आहे 1 अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं टॅन थिटा, आणि हे असतं सेक थिटा इज इक्वल टू RHS. ठीक आहे. परत परत लिहायची गरज नाही, कारण इथं ऑलरेडी दाखवलेलं आपण. ठीक आहे. समजलं, घ्या लिहून, राहू द्या. हा बघा 5 नंबरचा क्वेश्चन, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. Here LHS काय LHS कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आताच सांगितलं याला कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं सांगा. कॉटला काय म्हणसाल साइन, सॉरी उलट इथे कॉस अपॉन साइन, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, आणि टॅनला काय म्हणसाल साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथं सांगायचं कॉट थिटा डायरेक्ट असं जर लिहिलं चालतं बघा, टॅन थिटा काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा, अँड कॉट थिटा काय असतं 1 अपॉन टॅन थिटा. म्हणजे ते कळून जातं की याचा रेसिप्रोकल आला म्हणून. तो क्रॉस मल्टिप्लाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, अपॉन मध्ये दोघांचा गुणाकार साइन थिटा इंटू कॉस थिटा, वरती काय होईल व्हॅल्यू 1, अपॉन मध्ये काय उरलं साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथं लिहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, लिहिलं. आता 1 आपण सेपरेट देऊ शकतो. 1 अपॉन साइन 1 अपॉन कॉस झालं ते 1 अपॉन साइन. 1 अपॉन साइन काय असतं रे 1 अपॉन साइन काय असतं सांगा ना पटकन, कोसेक, आणि 1 अपॉन कॉस काय असतं सेक. आले का RHS, आले का. 2-2 मिनिटाचे क्वेश्चन आहे बरोबर. 1 अपॉन साइन कोसेक अँड 1 अपॉन सेक 1 अपॉन कॉस, हे तुमचं सेक. बघा तुम्हाला जर हे लिहायला अवघड जात असेल तर एखाद्या वेळेस चालून जाईल, पण हा क्वेश्चन ॲज इट इज सोडवा. पण लिहिता आलंच पाहिजे. फॉर्म्युले रिव्हिजन होऊन राहिले तुमचे सर्व टोटल. ठीक आहे. हे झाले तुमचे 5 क्वेश्चन. 6 नंबरचा घ्यायचा का.